मित्रांनो, मार्च संपलेला आहे आणि उद्यापासून एप्रिल महिना सुरू होत आहे आणि आपली एप्रिलमधली 10व्या वर्गाची म्हणजेच SSC बोर्डाची परीक्षा 29 एप्रिलपासून सुरू होणार आहे आणि आय एम शुअर की तुमचा अभ्याससुद्धा सुरू असेल अगदी व्यवस्थित. आता अभ्यासासोबत अभ्यासाचं नियोजन, आपला टाइम टेबल, वेळापत्रक या गोष्टीसुद्धा तेवढ्याच महत्त्वाच्या असतात आणि त्या अनुषंगाने विचार केला तर थोडंसं मार्गदर्शन या संदर्भात मी तुम्हाला करणार आहे, तर ते तुम्ही लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो, आपण लक्षात घेऊया की माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा SSC बोर्डाची परीक्षा म्हणजे 10वीची परीक्षा, सर्वप्रथम आपल्याला टाइम टेबल मिळालेलंच आहे आणि लेखी परीक्षा जी आहे ती 29 एप्रिल 2021 पासून तर 31 मे पर्यंतची शासनाने डिक्लेअर केलेली आहे. जवळपास 33 दिवसांचा हा कालावधी आणि त्यानंतर जी प्रात्यक्षिक म्हणा किंवा तोंडी अंतर्गत मूल्यमापनाची जी परीक्षा आहे ती 28 मे पासून तर 3 जून पर्यंत आहे. हा जो कालावधी आहे हा कालावधी लक्षात घेता आपल्याला एक गोष्ट कळेल की काही नियोजन, स्वतःचं वेळापत्रक आत्ता आपल्याला करायला लागणार आहे आणि त्यावर आधारितच आपल्याला ही परीक्षा व्यवस्थितरित्या अगदी उत्तम रीतीने देता येईल. कारण कोविड-19च्या संदर्भात केंद्र आणि राज्य शासनाने जे आरोग्य विभागाद्वारे जे वेळोवेळी मार्गदर्शक तत्व निर्गमित केलेले आहे त्या सूचनांचे कठोकट पालन करून आपल्याला या परीक्षा द्यायच्या आहे आणि या परीक्षेचं जे आयोजन आहे ते त्या संदर्भातच आहे. आता बघूया की मला किंवा एखाद्या विद्यार्थ्याला घरी बसून अभ्यास करताना आपल्याला काय काय नियम पाळायचे आहे, स्वतःवर किती नियंत्रण ठेवायचं आहे बाहेर जाण्यासाठी, झोपण्यासाठी किंवा इतर एंटरटेनमेंटच्या गोष्टी करण्यासाठी सध्याच्या परिस्थितीमध्ये. कारण मी सांगितल्याप्रमाणे की एक महिना म्हणजे जवळपास उद्यापासून 29 दिवस आपल्या हातात आहेत, तर आपल्याला काय करायला पाहिजे बघूया. एक टेंटेटिव्ह टाइम टेबल आपल्याला रिलीज करायचं आहे स्वतःसाठी. आता हा ग्रुप नाही आहे, क्लास नाही आहे किंवा कुठलाच मित्रांमंडळ आपल्यासोबत नाही अभ्यास करताना. मग आता आपल्याला अभ्यास करताना आपला टाइम टेबल, आपल्या तारखा, मी या दिवशी कुठलं आणि किती वेळ अभ्यास करील, कुठला विषय घेईल, त्यातले कुठले टॉपिक करील हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. SCNB गव्हर्नमेंट रेसिडेन्शियल स्कूल वारेगावच्या वतीने मी आशिष हाडके, प्रभारी मुख्याध्यापक म्हणून माझ्याकडे चार्ज आहे, म्हणून मी अपॉर्च्युनिटी घेतोय की आपणापर्यंत काही गोष्टी जो माझा अनुभव आहे आणि आमच्या शाळेच्या शिक्षकांचा अनुभव आहे त्यांच्या वतीनं एक महत्त्वपूर्ण गोष्ट आपल्याला आपल्या नियोजनामध्ये आणि वेळापत्रकामध्ये अभ्यासाच्या करायची आहे. बघा, प्रॅक्टिस, क्लॅरिटी आणि हेल्थ ह्या 3 गोष्टींवर थोडंसं बोलूया. हे काही गुगलच्या माध्यमातून, काही अनुभवाच्या माध्यमातून, काही नॉलेज, इन्फॉर्मेशन, मीडियाच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला मिळत असतात आणि मी सुद्धा त्यांचाच उपयोग करून आपणापर्यंत फक्त ही माहिती पोहोचवतोय. ऑलरेडी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी माहिती असेल, परंतु मुख्याध्यापक या नात्याने आपल्याला काही गोष्टी मी स्वतःहून सांगणं मला फार गरजेचं वाटतं. प्रॅक्टिस पहिला भाग इंग्लिशमध्ये लिहिलंय, त्याचं रूपांतर थोडं मराठीमध्ये सुद्धा मी करण्याचा प्रयत्न करतोय की द कॅन्डिडेट मस्ट इन्शुअर दॅट द सफिशियंट प्रॅक्टिस अँड रीडिंग इज कॉल्ड आउट इन ऑर्डर टू कॉम्प्रिहेन्सिव्हली अंडरस्टँड अँड रिमेंबर द सब्जेक्ट मॅटर. मी जो अभ्यास करतोय त्याची सफिशियंट प्रॅक्टिस, जसं गणित, विज्ञान आहेत, त्याचे प्रमेय, फॉर्म्युले लिहून बघतोय की नाही, आणि त्यालाच त्यांनी त्या प्रॅक्टिसला रीडिंग असं नाव दिलेलं आहे. बघा किती सुंदर सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे रीडिंग मी करतोय की नाही हे स्वतःलाच तुम्हाला कळत असेल. नसल करत तर इमिडिएटली आजपासूनच त्याची सुरुवात करा, कारण त्याच्यामुळे अंडरस्टँडिंग आणि लक्षात ठेवणे, इथे 2 गोष्टी दिलेल्या आहे बघा. अंडरस्टँडिंग म्हणजे समजणे आणि रिमेंबरिंग म्हणजे लक्षात ठेवणे. या 2 गोष्टी आपल्याला अगदी व्यवस्थित करता येतील आणि त्या जमतील आणि समजेल आपल्याला. मी जे अभ्यास करतोय, आपण जो अभ्यास करतोय, नंतर ते म्हणतात की मेकिंग नोट्स इज बेनिफिशियल प्रॅक्टिस मेथडॉलॉजी अँड स्पीड्स अप द लर्निंग प्रोसेस. शिकण्याची जी आता सध्या परिस्थितीमध्ये 1 वर्षभरात क्लासेस प्रत्यक्षरित्या शाळेमध्ये शिकवण्या झालेल्या नाही आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये बरेचसे
कन्फ्युजन, थोडेसे डाऊट्स पण असतात. पण आता घरी बसल्यानंतर धडे, त्यातले टॉपिक्स, क्वेश्चनमाला, लेखी जे नोट्स आपल्याला शिक्षकांद्वारे प्राप्त झालेले आहेत, ते जर तुम्ही व्यवस्थितरित्या मन लावून 1 तास, 2 तास, 3 तास असे वाचले, आता वेळेचे बंधनं, मी एवढाच वेळ अभ्यास करील असं करू नका. कारण त्याच्यामागे कारणही तसं आहे, कारण तुम्हाला कळणार नाही, स्पीड येणार नाही, आणि लर्निंगची जी प्रोसेस असं इथे म्हटलेलं आहे ती थोडीशी आपल्याला कमी होईल. म्हणून ती डेव्हलप करणं, ती थोडीशी वाढवणं, स्पीडअप करणं गरजेचं आहे. पुढे म्हणतात की कॅन्डिडेट शुड ऑल्सो प्रॅक्टिस थ्रू मॉक क्वेश्चन पेपर्स टू पिन पॉइंट एरियाज ऑफ स्टडी विच नीड फर्दर अटेन्शन. पिन पॉइंट कर. आता मी या पर्टिक्युलर एरियामध्ये एखाद्या विद्यार्थ्याला वाटतंय की मी थोडासा वीक आहे, त्यांनी ते लिहून पाहावं, परत वाचावं, परत पाठांतर करावं, पुन्हा एकदा लिहून पाहावं. अशा पिन पॉइंट एरिया जे आहे, आणि क्वेश्चन पेपर्स जे मागच्या 2-4 वर्षामधले आहे ते सुद्धा आपण रेफर करू शकतो. हा झाला प्रॅक्टिसचा भाग. आता क्लॅरिटी म्हणजे काय? द कॅन्डिडेट मस्ट डिवोट अ प्रॉपर अमाऊंट ऑफ टाइम टू एव्हरी सब्जेक्ट अँड इन्श्युअर दॅट द कन्सेप्ट ऑफ ऑल चॅप्टर्स आर क्लिअर. कन्सेप्ट, एखाद्या विषयाबद्दलचं माझं जे अंडरस्टँडिंग आहे, माझी जी समज आहे ती क्लिअर असणं, क्लॅरिटी असणं गरजेचं आहे. मला माहिती असलं पाहिजे. सगळ्यात आधी तुम्हाला, म्हणजे मी ज्या पद्धतीने अभ्यास केलेला आहे 10व्या वर्गात, 12व्या वर्गात किंवा ग्रॅज्युएशनसाठी, माझं कंटेंट्स काय काय आहे माझ्या पुस्तकामध्ये. लेट से इंग्लिश किंवा सायन्स किंवा मॅथ्सचं पुस्तक घेतल्यानंतर आधी त्याच्यामधले कोणते कोणते धडे माझ्या अभ्यासक्रमामध्ये मला करायचे आहे ते धडे मला माहिती असले पाहिजे, धड्यांची नावं माहिती असले पाहिजे. एखादा धडा घेतला मग त्यापैकी त्याच्यामधले इम्पॉर्टंट टॉपिक्स आपण लिहून ठेवायचे आहे, आणि ते टॉपिक्स लिहिल्यानंतर मग त्या टॉपिकवर दिलेलं जे एक्सप्लेनेशन आहे, त्यातले समीकरणं जे आहे, त्यातले एक्झाम्पल्स जे आहे ते सोडून बघायचे. हा भाग लक्षात घ्या. पुढे म्हटलंय की बुक रिकमेंडेशन्स कॅन बी सॉर्ट आउट फ्रॉम टीचर्स टू फर्दर इन्श्युअर क्लॅरिटी ऑफ द सब्जेक्ट मॅटर. व्हॉट्सअपद्वारे, यूट्यूबद्वारे, शिक्षकांच्या स्वतः लिहिलेल्या नोट्स तुमच्यापर्यंत पीडीएफच्या माध्यमातून ज्या पोहोचत आहेत त्यांच्याद्वारे आपण अभ्यास करतोय, बरोबर आहे. मग हे जे डाऊट्स असतात ते शिक्षकांच्या माध्यमातून आपण ते क्लिअर करून घेऊ शकतो. सर्वात महत्वाचा मुद्दा, आणि तो म्हणजे हेल्थ, आपलं आरोग्य, आपलं स्वास्थ्य. आपण आजारी नाही पडलो पाहिजे, बिमार नाही पडलो पाहिजे, ज्याला आपण म्हणतो. सफिशियंट झोप घेणे, योग्य ते खानपान ठेवणे, बाहेरचं खाणं या 1 महिन्यामध्ये टाळायचं आहे. उन्हाळा सुरू झाला, थंड पाणी, कुल्फी, कोल्ड ड्रिंक, आणखी काही थंडाई खूप जास्त, हा प्रकार थोडासा कमी आणि अवॉइडच करायचा आहे 1 महिन्यासाठी. कारण आजारी जर पडलो तर त्याचा असर आपल्या आरोग्यावर होतो, आपल्या परीक्षेच्या प्रिपरेशनवर होतो. त्याच्यामुळे सफिशियंट झोप ही रात्री अगदी तुम्ही झोपा, दुपारी सुद्धा 1-2 तास आराम करा, काहीही प्रॉब्लेम नाही. पण सकाळ, दुपार, संध्याकाळचा तुमचा खाण्यापिण्याचा, झोपण्याचा टाइम टेबल सुद्धा तो तुमच्या अभ्यासाच्या टाइम टेबल सोबत असला पाहिजे. म्हणजे हेल्थ चांगली राहिली, प्रिपरेशन चांगलं होईल, परीक्षा चांगली जाईल आणि चांगल्या मार्काने आपण पास होऊ. ह्या गोष्टी लक्षात घ्या. आता एक 8 महत्वाच्या गोष्टी मला सांगाव्याशा वाटतात, ज्या SSC बोर्डाच्या प्रिपरेशनसाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जी एक नियमावली दिली आहे त्याच्याशी निगडीत आहे. पहिला मुद्दा आहे त्यातला, मेक अ डेडिकेटेड स्टडी टाइम टेबल. आत्ताच आपण बोललो, त्याच्यावर चर्चा केली. आपल्याला आपला एक व्यवस्थित टाइम टेबल तयार करायचा आहे. म्हणजे जसं आपल्याला हेल्थ सांभाळायची आहे व्यवस्थित, योग्य वेळी झोपून आणि खानपान ठेवून, तसंच प्रिपरेशनमध्ये सब्जेक्ट वाईज आपल्याला टाइम टेबल बनवायचं आहे. सेकंड आहे कम्प्लीट द सिलेबस ऑन टाइम. द सेकंड महाराष्ट्र 10th प्रिपरेशन टिप्स 2021 मध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की स्टुडंट मस्ट टेक कम्प्लीट लुक ऑन सिलेबस. आणि हे जे प्रिपरेशन आहे वीक एरियाज मधलं म्हणा किंवा आपल्याला आणखी त्याच्यावर जास्त ज्याचे भर द्यायचं आहे ते म्हणा, तर हे आपल्याला रिवाइज करत राहायचं आहे. सिलेबस आपल्याला पुढील 10 ते 15 दिवसामध्ये फर्स्ट लेनमध्ये कव्हर करायचं आहे. म्हणजे पुन्हा आपल्याला त्यातल्या काही अडचणी शिक्षकांसोबत शेअर करून त्याच्यावर अभ्यास करता येईल. तिसरा महत्वाचा पॉईंट आहे
बी कन्सिस्टंट, सातत्य ज्याला म्हणतात. तुमचं सातत्य अभ्यासाबद्दलचं किंवा अभ्यासाच्या प्रिपरेशन बद्दलचं, एखाद्या सब्जेक्ट घेऊन त्याच्यावर आपण कशा प्रकारे स्टडी करतोय हे आपल्याला बघायला पाहिजे. त्यांनी म्हटलंय की स्टुडंट्स आर ऑल्सो ऍडवाइज टू डेडिकेट इक्वल टाइम टू ऑल द सब्जेक्ट्स अँड गिव्ह इक्वल टाइम टू ऑल द सब्जेक्ट्स अँड गिव्ह अन एक्स्ट्रा अवर टू सब्जेक्ट्स दे आर वीक इन. हे आपल्याला लक्षात घ्यायचं. चौथ्या याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की सॉल्व दी प्रिव्हियस इयर्स पेपर. आपण ऑलरेडी चर्चा केलेली आहे की आपल्याला प्रिव्हियस इयर्सचे पेपर्स सॉल्व करायचे. प्रिव्हियस इयर्सचे पेपर सॉल्व केल्यामुळे आपल्याला अनुभव येतो की पेपर सॉल्व करण्याची प्रोसेस मला कशी असायला पाहिजे. पहिला प्रश्न आधी कुठला सोडवायचा, सोपे आधी सोडवायचे का, कठीण आधी घ्यायचे का, कुठले कळतात आहे. त्याच्यामुळे ही प्रॅक्टिस आपल्याला प्रिव्हियस इयरचे पेपर सॉल्व होऊ शकते. म्हणून आपल्या विद्यार्थ्यांना मी अशी एक माझी रिक्वेस्ट आहे आणि शिक्षकांकडनं सुद्धा या बाबतीत त्यांनी मार्गदर्शन घ्यायला पाहिजे की आपल्याला प्रिव्हियस इयर्सचे पेपर्स 2-4-5 वर्षापासूनचे आपण ते SSC बोर्डाचे एकदा सॉल्व करून बघितले, त्याचा आपल्याला नक्कीच उपयोग होईल. 5वं म्हणजे सेट टार्गेट्स फॉर इच डे. प्रत्येक दिवसाचं टार्गेट माझं फिक्स असायला पाहिजे की मी या दिवसभरामध्ये 4 तास अभ्यास करेल या विषयाचा, 2 तास अभ्यास करेल या विषयाचा, एवढं लिखाण करेल, एवढे प्रश्न उत्तर पाठ करेल, एवढं वाचन करेल, जे कठीण आहे ते सॉल्व करण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे माझं टार्गेट जर फिक्स असलं त्याच्यामुळे काय होईल, त्यांनी सरळ म्हटलंय की दिस विल लेट देम complete the syllabus on time and increase their speed of grasping things. म्हणजे स्टुडंट्सला, विद्यार्थ्यांना आपला सिलेबस जो परीक्षेसाठी प्रत्येक विषयाचा दिलेला आहे तो कम्प्लीट पण करायचा आहे ना आपल्याला. एक विषय मला इतिहास आवडतो, भूगोल आवडतो म्हणून तोच घेऊन नाही बसायचा. तर मला प्रत्येक विषय तर घ्यायचाच आहे. प्रत्येक विषयातले बरेचसे टॉपिक सुद्धा डे टू डे बेसिसवर मला कम्प्लीट करायचे आणि पूर्ण सिलेबस कम्प्लीट करण्याचं माझं टार्गेट मला फिनिश करायचं आहे. 6वा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे क्वालिटी नॉलेज गेन करण्याचा प्रयत्न करायचा. फक्त क्वांटिटी नाही, मी एवढे पुस्तक वाचले, एवढे धडे वाचले, पण मिळालं काय, किंवा एवढा वेळ अभ्यास केला, 4 तास 5 तास बसलो, पण माझ्यापर्यंत किती पोहोचलं, अभ्यासापासून मला किती फायदा झाला याचं मेजरमेंट आपल्याला करता आलं पाहिजे, कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे. दॅट इज कॉल्ड क्वालिटी नॉलेज मिळालं की स्टुडंट्स मस्ट फोकस ऑन गेनिंग नॉलेज अँड अंडरस्टँडिंग ऑल द टॉपिक्स वेल. दे मस्ट रिमेंबर दॅट merely scoring well is not enough, but gaining essential knowledge and understanding the topics properly or well is more important. 7वा मुद्दा दिलेला आहे, वॉक एन एक्स्ट्रा माइल फॉर द सब्जेक्ट्स यू आर वीक इन. तुम्ही ज्या सब्जेक्टमध्ये थोडेसे वीक आहात त्याचा जास्त अभ्यास करा, त्याला सिम्प्लिफाय करण्याचा प्रयत्न करा, त्या बाबतीत शिक्षकांची जास्त चर्चा करा या महिन्याभरात. खूप महत्त्वाचं आहे. 8वा महत्त्वाचा, लास्ट बट नॉट लिस्ट, स्टे रिलॅक्स्ड. विद्यार्थ्यांना तुम्ही स्ट्रेसपासून, टेन्शनपासून फ्री राहा. परीक्षेचं टेन्शन घेऊन परीक्षेत पास होता येत नाही, तर परीक्षेचा अभ्यास करून परीक्षेत चांगले मार्क्स मिळवता येतात. ही बॉटम लाईन लक्षात ठेवायची. देअरफॉर स्टेइंग काम अँड टेकिंग अ डीप ब्रेथ इज व्हेरी इम्पॉर्टंट. रिलॅक्स राहा, अभ्यास करा अँड यू विल पास द एक्झाम प्रॉपरली. आता आपण जसं विचार केला की प्रिव्हियस इयर्सचे पेपरसुद्धा आपल्याला थोडेसे सोडवायचे आहे. तुम्ही गुगलवर सर्च करा, यूट्यूबवर पण आपल्याला काही लिंक्स अवेलेबल आहेत. महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या बोर्डाच्या ज्या वेबसाईट्स आहेत त्याच्यावर सुद्धा प्रिव्हियस पेपर्स आपल्याला मिळतील. ते तुम्ही सॉल्व करा, त्याला कॅटेगराईज करा की हे क्वेश्चन्स या पेपरमधले मला किती वेळात संपवायचे, किती वेळात करायचे, त्याची तुम्ही प्रॅक्टिस करा आणि तुमची अंडरस्टँडिंग आणि त्याचं मॅनेजमेंट तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे. बघा, अभ्यास भरपूर आहे, पण प्लॅनिंग करून, नियोजन करून जर केलं तर सोपासुद्धा आहे. बी कॉन्फिडेंट, महत्वाचं. बी कॉन्फिडेंट.
This is the most required trait for passing any examination. You are required to be confident about what you do and keep no fear or lurk in your mind. Fear only makes things worse and you will end up forgetting things further. So whatever you study should be well abstracted with the concepts and understand that what you are studying or reading. तुम्ही जे पण वाचताय त्याचं चांगलं अंडरस्टँडिंग असू द्या. कॉन्फिडंट राहा की मी जे केलेला अभ्यास आहे तो मी प्रॉपर केलेला आहे आणि म्हणूनच तो प्रॉपरली करायचा आहे, नियोजनबद्ध व्यवस्थितरित्या करायचा आहे, टाईम टेबलनुसार करायचा आहे. मग तुम्हाला परीक्षेच्या वेळी असा आत्मविश्वास डगमगण्याचा प्रश्नच येणार नाही. टार्गेट फिक्स झालेलं आहे, टाईम टेबल बनवलेलं आहे, रोज मी अभ्यास करतो आहे. मग परीक्षा आल्यानंतर मला घाबरण्याची गरज नाही आहे. म्हणून प्रिपरेशन आणि प्रॅक्टिस जर व्यवस्थित असली तर परीक्षा देताना सुद्धा तुम्ही कम्फर्टेबली आणि कॉन्फिडेंटली ती देऊ शकता. महाराष्ट्र बोर्ड SSC 2021 क्लास 10 एक्झामचा आपण बघू शकता इंग्लिश मार्किंगची ही स्कीम त्यांनी दिलेली आहे. प्रत्येकच विषयाची स्कीम तुम्ही गुगलवर सर्च करून किंवा शिक्षकांकडून माहिती करून घेऊ शकता. आता रीडिंग स्किल्समध्ये टेक्स्च्युअल अँड नॉन टेक्स्च्युअल ग्रामरसाठी किंवा रायटिंग स्किल्ससाठी ओरल टेस्टसाठी किती मार्किंग केलेली आहे. टोटल 80%चा जो भाग आहे तो लेखी परीक्षेसाठी आणि 20% प्रात्यक्षिक तोंडी किंवा ज्याला आपण प्रॅक्टिकल एक्झामचे मार्क्स म्हणतो. हा भाग तुम्ही लक्षात घ्यायचा आहे. हा फक्त एक सॅम्पल म्हणून आपण इंग्लिशची मार्किंग इथे दिलेली आहे, ती पण कन्फर्म करायची आहे शिक्षकांकडनं तुम्हाला. आणि प्रत्येकच विषयाची मार्किंग लक्षात घेऊन कुठल्या फील्डमध्ये जास्त मार्क्स आहेत त्याचं थोडं जास्त अभ्यास. तर ही मार्किंग स्कीम प्रत्येकच विषयाची आपल्याला लक्षात घ्यायची आहे. मार्किंग स्कीम लक्षात घेतल्यामुळे आपल्याला परीक्षेच्या वेळेस पेपर सोडवताना कुठल्या फील्डला कुठले मार्क्स आहेत त्या अनुषंगाने आपण त्याचं नियोजन करू शकतो. पण ते प्रिव्हियस इयर्सचे पेपर सोडवतानाच आपल्याला आत्ताच करून घ्यायचं आहे. या 1 महिन्यामध्ये तेच काम करायचं आहे. आणि म्हणून जुने पेपर सोडवण्याची एक सवय, थोडीशी त्याची प्रॅक्टिस आपल्याला त्या हिशोबाने करायची आहे. मित्रांनो, या 8 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आणि स्टँडर्ड 10च्या SSC बोर्डाच्या परीक्षेचं यश तुम्हाला नक्की मिळेल, यात काही एक संशय नाही आहे. बघा, आता आपण प्रॅक्टिकल पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा थेरॅटिकल पॉईंट ऑफ व्ह्यू एक्झामचं प्रिपरेशन बघितलेलं आहे. तर थोडे असे मोटिवेशनल कोट्स बघू आणि मग तुम्हाला एक्झाम द्यायला किंवा प्रिपरेशन करायला मनाच्या, बुद्धीच्या आणि तुमच्या बॉडीचा जो साथ मिळणार आहे तो तुम्हाला पूर्णपणे युटिलाइज करायचा आहे तुमच्या परीक्षेच्या तयारीसाठी. आज मी निदान 1 पाऊल पुढे टाकीन, निदान 1 काम पूर्ण करीन, निदान 1 अडथळा ओलांडीन, निदान 1 प्रयत्न तरी करीनच करीन. मी एका विषयाच्या 4 तासापैकी 2 तास रीडिंग आणि 2 तास रायटिंग करीलच करील. हा महत्त्वाचा भाग या कोटमधून मला माझ्या परीक्षेच्या तयारीसाठी घ्यायचा आहे. मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा. ज्ञानाचा प्रकाश कुठून कधी येईल सांगता येत नाही. म्हणून मित्रांनो, झोपू नका. झोपू नका याचा अर्थ रेस्ट घ्या, रात्री झोपा, दुपारी पण 1-2 तास आराम करा. झोपू नका म्हणजे मनाचे दरवाजे उघडे ठेवा, बुद्धीचे दरवाजे उघडे ठेवा. कारण अभ्यास हा करायचाच आहे आणि तो नियोजनबद्ध पद्धतीने जर केला तर ज्ञानाचा प्रकाश तुम्हाला नक्की मिळणार आहे. आपले लक्ष विसरू नका, अन्यथा जे काही मिळाले तेवढ्यावरच संतुष्ट राहण्याची सवय लागेल. ती सवय आपल्याला लावायची नाही आहे. कारण SCLB गव्हर्नमेंट रेसिडेन्शियल स्कूल वारेगाव कामठी इथले जे मुलं आहेत त्यांचं प्रिपरेशन, त्यांची प्रॅक्टिस आणि त्यांचा अभ्यास हा चांगल्या प्रकारे होतोय आणि ते करतायत या विश्वासाने त्यांनी पुढे जायचं आहे. पराभवाची भीती बाळगू नका. एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकू शकतो. आणि नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात. त्यामुळे तुम्हाला पुढे जायचं आहे, वर जायचं आहे. एका
प्रगतिशील वाटेवर तुम्हाला वाटचाल तुमची करायची आहे. कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा. जेव्हा आपण काहीतरी नवीन करून पाहण्यासाठी तयार असाल तेव्हाच आपले किंवा आपण पुढे जाऊ शकता. म्हणून स्वतःचा विकास करा. ध्यानात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत. महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक गोष्टीची वेळ असते, तेव्हाच ती घडायला हवी. अभ्यासाची वेळ आहे, तुम्हाला अभ्यासच करावा लागेल. त्यावेळी टी व्ही पाहून मस्त्या करून किंवा बाहेर जाऊन नाही चालणार, कारण वेळ निघून जाण्यापूर्वीच तिची किंमत कळायला हवी. आणि ती जर कळली तर आपण प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो आणि खरंच तोच खरा माणूस असतो. शेवटी एवढंच तुम्हाला सांगायचं विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनाच, फक्त ही एकच शाळा नाही. खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते. ती कोरोनाची सुट्टी असो, दिवाळीची असो, दसऱ्याची असो, होळीची असो. सुट्टी ही त्याच्यासाठी काहीतरी नवीन शिकण्याची संधी असते आणि ही संधी यावेळी सुद्धा आपल्याला घ्यायची आहे. घरी बसून अभ्यास करायचा आहे. पालकांना, आपल्या मोठ्या भाऊ बहिणींना शिक्षक बनवायचं आहे. जे शिक्षक ऑनलाईन शिकवतात आहेत त्यांच्याशी चर्चा करायची आहे, संवाद साधायचा आहे वेळोवेळी आणि त्यांनी सांगितलेलं ऑनलाईन शिक्षण दिलेलं पूर्ण उपयोगात आणून स्वतःची मेहनत यावेळी जास्त करून चांगल्यापैकी चांगले मार्क्स तुम्हाला घ्यायचे आहे मित्रांनो. ऑल द बेस्ट फ्रॉम प्रिन्सिपल, टीचर्स and staff members of SCNB Government Residential School, वारेगाव, कामठी, डिस्ट्रिक्ट नागपूर. यशस्वी भव. थँक यू. हॅव अ नाईस डे.